नमस्कार, मी डॉक्टर वैभव गायकर, चैतन्य हॉस्पिटल आणि ऍडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपी सेंटर ओतूर या ठिकाणी स्त्रीरोग, प्रसूती आणि वंध्यत्व तज्ञ म्हणून कार्यरत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय आहेत याबद्दलची माहिती घेतली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडी कशामुळे होतो किंवा याची कारणं काय आहेत तर हे थोडक्यात जाणून घेऊयात. पीसीओडीचं जे मूळ कारण आहे त्याच्यामध्ये मुलींमध्ये किंवा स्त्रियांमधील पुरुषी हॉर्मोन्स ज्याला अँड्रोजन्स असं म्हणतात, या अँड्रोजन्सचं प्रमाण हे वाढलेलं असतं. त्याचप्रमाणे दुसरं मूळ कारण म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, म्हणजे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद व्यवस्थितपणे देत नाहीत आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढणं आणि त्याचप्रमाणे हॉर्मोन्सचा बॅलन्स डिस्टर्ब होणं, अशा प्रकारच्या लक्षणांची सुरुवात यामध्ये होऊन जाते. मग सध्या दिवसेंदिवस पीसीओडीचं प्रमाण मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात का वाढताना आढळतंय, तर याला जी काही मुख्यत्वे कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बैठी जीवनशैली किंवा शारीरिक श्रमाचा अभाव. दुसरं जे कारण आहे की आहाराच्या चुकीच्या पद्धती, आहारामध्ये वाढलेलं साखरेचं प्रमाण, त्याचप्रमाणे जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा पॅक्ड फूड्स याचं अतिप्रमाणात असलेलं सेवन, अन्न स्रोत आणि पाण्याच्या स्रोतामधील पेस्टिसाइड्स किंवा केमिकलचं खूप जास्त प्रमाणात कंटेंट वाढलेला आपल्याला दिसतो, वाढलेला स्क्रीन टाइम आणि त्यामुळे होणारी अपुरी अनियमित झोप, त्याचप्रमाणे अतिशय वेगवान जीवनशैली, त्याचप्रमाणे स्पर्धात्मक युगामध्ये वाढलेले मानसिक ताणतणाव अर्थात स्ट्रेस फॅक्टर, हे सगळ्या गोष्टी पीसीओडीचं प्रमाण वेगाने वाढण्यासाठी कारणीभूत आहेत. साधारणपणे 30 ते 40% मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अनुवंशिक घटक यासाठी जबाबदार असतात. म्हणजे आई, बहीण किंवा मावशी यांना जर पीसीओडीचा आजार असेल किंवा त्रास असेल तर त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला हा त्रास संभवण्याची शक्यता तुलनेने जास्त असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची पीसीओडीची जी कारणं आहेत ती जाणून घेतलेली आहेत. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पीसीओडीवरती उपाययोजना काय किंवा यासाठी उपचार काय करायला हवेत याबद्दल जाणून घेणार आहोत. थँक्यू.